नमस्कार. एक 15 दिवसांपूर्वीच मला रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटी मुंबईमधून विचारलं होतं, की 4 ते 14 जानेवारीपर्यंत शालेय नेतृत्वाबद्दल आणि खास करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात शालेय नेतृत्व या विषयावर सादरीकरणाची शृंखला आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये सहभागी होणार. विषय कुठला घ्यायचा याच्याबद्दल त्यांच्या काही सूचना होत्या. मी त्यांना सुचवलं शाळा समूह किंवा शाळा संकुल या विषयावर बोलेल. पण आधीच 5 नोव्हेंबरला म्हणजे साधारणपणे 2 महिन्यांपूर्वी मिपानी एक सादरीकरण ठेवलेलं होतं. अतिशय चांगलं झालंय. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहावं. डॉक्टर सुनीता चूक यांनी स्कूल कॉम्प्लेक्सेसवर अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण केलं होतं. आणि त्याच वेळेला जर आपण YouTubeवर पाहिलं तर किशोर दरक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर 9 सादरीकरणांची एक मालिका आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये पण हा एक विषय होता. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यांच्यामध्ये सुद्धा या विषयावर काही लेख आलेले होते आणि तरी सुद्धा हा विषय का घ्यायचा असा कोणालाही प्रश्न पडेल. पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला या विषयावर बोलायचं आहे, तर रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटीच्या संचालक संघमित्रा त्रिभुवन मॅडम त्या म्हणाल्या की काही हरकत नाही, तुम्ही बोला या विषयावरच. आणि मग हा विषय मी घेतलेला आहे. त्रिभुवन मॅडम, हर्षा चव्हाण मॅडम, मानसी भोसले मॅडम, इथे आज खास उपस्थित असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर साहेब, सर्व अधिकारी आणि सर्व शिक्षणप्रेमी यांचं मी मनापासून स्वागत करतो. हा जो विषय आहे या वेगवेगळ्या ठिकाणी मला का घ्यावं असं वाटलं इतक्या ठिकाणी हे येऊन सुद्धा. तर मला त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलं. काही जणांनी या पॉलिसीमध्ये या धोरणामध्ये कशा प्रकारच्या त्रुटी आहेत आणि या शाळा संकुलामुळे सरकार आपली जबाबदारी तर झटकत नाही ना. शाळा बंद करायचा तर हा काही प्लॅन नाही ना. या दृष्टीने त्याची मांडणी होती. डॉक्टर सुनीता चूक यांनी हे धोरण कसं चांगलं आहे आणि याच्यामुळे शाळांची गुणवत्ता कशी वाढणार आहे याच्याबद्दल त्या बोलल्या आणि प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून बोललेला आहे. माझा सुद्धा स्वतःचा एक दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन जो आहे त्याच्यात प्रामुख्याने मी 3 दृष्टीने बोलणार आहे. पहिला भाग म्हणजे हा कॉन्सेप्ट नक्की काय आहे? दुसरा भाग म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे, हा अगदीच काही नवीन आहे का? आपल्याकडे ह्याच्यावर काय काम झालेलं आहे? आणि मी आतापर्यंत एक पाहिलं की महाराष्ट्र आतापर्यंत खूपदा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व देत आलेलं आहे. पहिलीपासून इंग्रजी हे जे आहे सगळ्या देशभर आता सुरू आहे. त्याची सुरुवात जी आहे ती 2000 पासून महाराष्ट्राने केली आणि नंतर मग हळूहळू देशभर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. NCF 2005 मध्ये सुद्धा त्यांनी नाईलाजाने का होईना पण हा अप्रोच मान्य केला आणि आता 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तर स्पष्टपणाने बहुभाषिकत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना 3 भाषा याव्यात अशा दृष्टीने शिफारस केलेली आहे. नंतर आपल्याकडे ज्याला आपण सेमी इंग्रजी म्हणतो, केंद्रीय विद्यालय त्याला बायलिंग्वल अप्रोच म्हणतात. तर राज्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रातच हा प्रकार आहे, बाकी ठिकाणी नाही. पण आता जर आपण पाहिलं तर 6वी पासून गणित आणि विज्ञान हे 2 विषय शिक्षणाचं माध्यम मातृभाषा आणि इंग्रजी ह्या दोन्हींमध्ये शिकवावं. म्हणजे 9वी पासून विद्यार्थी इंग्रजीमध्ये सुद्धा व्यवस्थितपणाने आपले विचार त्यांना काय म्हणायचे ते मांडू शकतील, इंग्रजीमध्ये लिहिलेले समजू शकतील. हे सुद्धा खरं महाराष्ट्राचंच नेतृत्व म्हणावं लागेल आणि खरं म्हणजे शाळा समूहाच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा शाळा संकुलाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रानेच नेतृत्व दिलेलं आहे आणि ते मला स्पष्ट करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा भाग जो आहे तो आपल्याला काय करता येईल याच्याबद्दलचं थोडं विवेचन मी करणार आहे. हा विषय आपला जो आहे स्कूल कॉम्प्लेक्सेस अँड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2 शब्द वापरलेले, एक स्कूल कॉम्प्लेक्स आणि दुसरा स्कूल क्लस्टर. आता स्कूल क्लस्टर आणि स्कूल कॉम्प्लेक्स हे नक्की काय आहे त्याचा अर्थ जर आपण शब्दकोशामध्ये पाहिले तर ह्याला लागू होणारे जे अर्थ आहेत आधी आपण खालचं येऊ. व्हॉट इज स्कूल क्लस्टर? क्लस्टर म्हणजे अ ग्रुप ऑफ द सेम ऑर सिमिलर एलिमेंट्स. आपण
शाळांच्या बाबतीमध्ये स्कूल क्लस्टर जेव्हा म्हणतो, तेव्हा हा शब्द सगळ्यांच्याच परिचयामध्ये आहे. अगदी डी पासून सर्व शिक्षा अभियानामध्ये वगैरे आणि ज्याला सी सेंटर रिसर्च सेंटर तिथे शाळांचा एक गट असतो. त्याला स्कूल क्लस्टर म्हणतात आणि कॉम्प्लेक्स हा आणखी व्यापक असा शब्द आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे लार्ज एंटिटी कंपोज्ड ऑफ इंटर रिलेटेड पार्ट्स. त्याच्यामध्ये सारखेच असले पाहिजे असं नाहीये. म्हणजे त्या माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा त्या तर असेल. पण ते सिमिलर पार्ट्स आहेत. ते क्लस्टर म्हणूनही म्हणता येतील. पण त्याच्याच बरोबर शाळांना मदत करू शकतील असे जे वेगवेगळे घटक आहेत. शाळाच्या परिसरामध्ये असलेले काही उद्योग असतील, काही स्वयंसेवी संस्था असतील, ITI असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील किंवा काही व्यक्ती पण असतील की ज्या मदत करू शकतील. कारागीर असतील, प्रोफेशनल्स असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा युवकांच्या संघटना आहेत, पालक असतील. तर हे जे काही मदत करू शकतील ते सगळे एकत्र येऊन जो बनतो तो शाळांचं संकुल, कॉम्प्लेक्स. तर असे 2 अर्थ आहेत आणि दोन्ही अर्थ हे आलटून-पालटून आपण मधून-मधून वापरतो. त्या पॉलिसीमध्ये 7 नंबर क्रमांकाचा जो सेक्शन आहे, त्याच्यामध्ये एकूण 12 परिच्छेद दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे 3 पॅराग्राफ्स आहेत, बरेच वेळा तेच पॅराग्राफ्स घेऊन त्याच्यामुळे जे गैरसमज निर्माण होतात, तर ते पॅराग्राफ्स काय आहेत? तर त्याच्यामध्ये छोट्या शाळांमुळे जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, त्याच्याबद्दलचं विवेचन आहे. छोट्या शाळांचे कुठले प्रॉब्लेम्स निर्माण होतात? छोट्या शाळांमध्ये एकाच शिक्षकाला एकापेक्षा जास्त वर्ग शिकवावे. 1ली ते 4थीची शाळा असेल तर 2-2 इयत्ता शिकवाव्या लागतात. 1ली ते 5वी असेल तर 3 इयत्ता शिकवाव्या लागतात आणि हे एका इयत्तेला शिकवण्यापेक्षा 2 किंवा 3 इयत्तांना शिकवणं नक्कीच कठीण आहे. तो पहिला. छोट्या शाळा असल्या की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य देणं ते सुद्धा खूप खर्चिक असते. इकॉनॉमिकली फार व्हायबल असं युनिट हे नसतं आणि अनेक अडचणी त्या शाळांना साहित्य, सुविधा म्हणजे संगणक द्यायचे असतील, लॅबोरेटरी तर त्या अडचणीचं होतं. लायब्ररीची पुस्तकं असतील आणि हा जो भाग आहे तो पण त्याच्यात म्हटलेला आहे आणि तिसरा जो भाग आहे, एक शाळांना एकाकीपण येतं, की 2च शिक्षक आणि त्यांचा बाहेर काही संपर्क असते. आजूबाजूच्या परिसरामध्ये अगदी दुसऱ्या काही छोट्या शाळा असतील, पण त्यांचा इतरांशी काही संपर्क नसल्यामुळे ते दोघंच त्यांचं जे काही अनुभव विश्व आहे, त्याच्यामध्येच घुटमळत राहणार आणि त्याच्याच आधारे मुलांना शिकवत राहणार आणि त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टीने सुद्धा काही मर्यादा येतील. 4थ्या परिच्छेदामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, की एक सूचना अशी पण केली जाते, की कन्सॉलिडेशन ऑफ स्कूल्स म्हणजे सगळ्या छोट्या शाळा ज्या आहेत, त्या बंद करून एकच मोठी शाळा करायची. मध्ये आपल्याकडे असा निर्णय झाला होता, की 10 पेक्षा ज्यांची पटसंख्या कमी आहे, अशा सर्व शाळा बंद करायच्या. प्रत्यक्षात काही ठिकाणी शाळा बंद झाल्या, काही ठिकाणी हा निर्णय झाला नाही. तो स्थगित ठेवला आणि फारशा शाळा बंद न होता त्या शाळा सुरू राहिल्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की हा निर्णय आणणं विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताचं आहे का? तर मुळीच नाही. याचं कारण मध्ये शिक्षण हक्क कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की विद्यार्थ्यांना पायी जाता येईल एवढ्या अंतरावर म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्राथमिक शाळा ही असली पाहिजे आणि त्या शाळा बंद केल्या तर मुलांना शाळेमध्ये येण्या-जाण्याची अडचण होईल. अनेक शाळा ह्या दुर्गम भागामध्ये, डोंगरी भागामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये आहे आणि अशा वेळेला मुलांनी शाळेमध्ये जायचं कसं? तर हा प्रश्न येऊ नये त्याच्यामुळे हा जो उपाय आहे, तो मुळीच व्यवहार्य नाही आणि म्हणून शाळा समूह किंवा शाळा संकुल आता बहुतेक ठिकाणी वापरले जाते. माझ्याकडे शाळा समूह आतापर्यंत जी सवय झाली आहे, तो शब्द मधून-मधून येत राहील. पण शाळा समूह जेव्हा म्हणतो, तेव्हा सध्या जो वापरला जातो शाळा संकुल असंच मला म्हणायचं असतं, असं गृहीत धरा. तर शाळा समूह किंवा शाळा संकुल, स्कूल कॉम्प्लेक्सेसची योजना सुचवलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2020च्या ही जी संकल्पना सुचवलेली आहे, याच्या आधी काही झालेलं आहे का? ही काही पहिल्यांदाच आलेली आहे का? त्यांनी 6 क्रमांकाच्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं की इंडियन एज्युकेशन कमिशन कोठारी आयोगाने 1964 ते 66 शिफारशी सादर केल्या. त्याच्यामध्ये ही योजना सुचवली होती. पण त्याच्यात असंही म्हटलेलं आहे, की ही योजना तिची अंमलबजावणी झाली नाही. पण हे काही फारसं खरं नाहीये. अंमलबजावणी झालेली आहे. झालेली आहे म्हणजे फक्त
महाराष्ट्रातच झाली असं नाही, तर अनेक राज्यांमध्ये झाली. राजस्थानमध्ये झाली, उत्तर प्रदेश, बिहार, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, कितीतरी राज्यांमध्ये ही योजना अंमलात आलेली होती. पण महाराष्ट्रामध्ये हा उत्साह जास्त होता. अगदी 70च्या दशकापासून तर 1994 पर्यंत माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा या एकत्र येऊन हे शाळा समूह सुरू होते. त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आता त्रिभुवन मॅडमनी जे सांगितलं, की आचार्य भिसे कमिटीने शिफारस खूप पूर्वीच केलेली होती. त्याने फक्त प्राथमिक शाळांपुरतं त्या बोलले होते, की प्राथमिक शाळांचा एक समूह असावा. मध्यवर्ती शाळा ही केंद्र शाळा आणि तिथे जे मुख्याध्यापक आहेत, त्यांनी आजूबाजूच्या शाळांमध्ये सगळ्या प्रकारचा समन्वय करावा. तिथे शिक्षकांच्या सभा घ्याव्या. त्यानंतर अभ्यासक्रम वगैरे पाठ्यपुस्तकं यांच्याबद्दल चर्चा करावी. मुलांच्या मूल्यमापनाबद्दल चर्चा करावी. नवीन काही प्रवाह आले असतील त्याच्याबद्दल चर्चा करावी आणि त्यांचं सुपरविजन सुद्धा त्यांनीच करावं. हे जे आहे धोरण बरेच वर्ष त्याच्यामध्ये गेली. कोठारी आयोगाच्या शिफारशी 66 मध्ये आल्या. 1968 मध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आणि त्याच्यानंतर 1970 मध्ये महाराष्ट्रातील शिक्षणाच्या पुनर्रचने संबंधीचे धोरण नावाचं एक छोटीशी पुस्तिका दिसते. त्यावेळेला शिक्षण हा विषय राज्याच्या सूचीमध्ये संविधानामध्ये 3 प्रकार सूची आहे. काही विषय जे आहेत ते केंद्र सरकारचे आहेत, जसे इन्कम टॅक्स आहे किंवा डिफेन्स आहे. हे विषय केंद्र सरकारकडे असतात. काही विषय पूर्णपणे राज्याकडे असतात, जसं ग्रामपंचायती वगैरे आणि काही विषय जे आहेत ते दोन्हीकडे पाहतात आणि अशा वेळेला केंद्र सरकारचे जर कायदे असतील, केंद्र सरकारची धोरणं असतील, तर त्याला बाधा येण्याला मधुकरराव चौधरी हे शिक्षण मंत्री होते. अनेक वर्ष शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक नवीन गोष्टी घडल्या होत्या. याच्यामध्ये सुद्धा केंद्रीय प्राथमिक शाळा आणि शाळा समूह योजनेचा उल्लेख आहे. या केंद्रीय प्राथमिक शाळा त्यांच्याबद्दल काही एक प्रयोग म्हणून 1972 मध्ये काही केंद्रीय शाळा स्थापन झाल्या होत्या आणि प्रत्येक शाळेला एक पदवीधर मुख्याध्यापकाचं पद मंजूर झालं. पोस्ट पण भरला. त्याच वेळेला शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या आणि न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. रद्द केला याच्यासाठी, की शिक्षकांना इथे प्रमोशनचे पदोन्नत्या कोणत्याच संधी नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे मुख्याध्यापक तर त्यावेळेला राहिले, पण फक्त एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणून राहिले. ही योजना पण महाराष्ट्रामध्ये मात्र तरी केंद्रीय प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाही त्या अर्थाने, तरी सुद्धा शाळा समूह योजना ही 1970च्या दशकापासूनच सुरू झाली आणि हळूहळू उत्साह वाढत गेला. त्याच्याबद्दल आपण नंतर येणार. 1986च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि हे धोरण 1992 मध्ये सुधारित धोरण काही किरकोळ बदल होऊन आलेलं. त्याच्यामध्ये सुद्धा शाळांचे समूह असतील, त्याच्यामध्ये लवचिकता असेल, या शाळांमध्ये सुविधांचं आदान-प्रदान होईल आणि शाळांच्या तपासणीचं काम सुद्धा या शाळा समूहांमध्येच होईल आणि त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता सुद्धा देण्यात येईल. अशा प्रकारच्या शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या. 1992 मध्ये जेव्हा सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, हे धोरण कशा पद्धतीने अंमलात आणायचं याचा कृती कार्यक्रम सुद्धा केंद्र सरकारने तयार केला आणि त्याच वेळेला प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एक कार्यबल गट 1992 मध्ये राज्य सरकारने स्थापन केला. त्या गटाचा मी एक सदस्य होतो आणि ही जी लेखन समिती मसुदा समिती त्याचा अध्यक्ष पण मीच होतो आणि ह्या समितीने, या कार्यबल गटाने, टास्क फोर्सने शिफारस केली होती ती केंद्रीय प्राथमिक शाळांची. साधारणपणे 10 ते 15 शाळांसाठी एक याच्याप्रमाणे केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करावी. तिथे एक स्वतंत्र पदवीधर मुख्याध्यापकचं पद निर्माण करण्यात यावं आणि त्यांना केंद्र प्रमुख म्हणून नाव दिलं आणि इथे परत पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन न्यायालयाचे काही प्रश्न निर्माण होऊ नयेत याच्यासाठी जे प्राथमिक शिक्षक पदवीधर आहेत त्यांच्यापैकी पदोन्नतीने ही पदं भरावी अशी शिफारस केली आणि 14 नोव्हेंबर 1994 रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला आणि ही पदं त्यावेळेला 4860 पदं मंजूर झाली आणि ती भरली पण. त्याच वेळेला 1995 पासून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम लागू झाला. जागतिक बँकेच्या मदतीने तो सुरू झाला
आणि त्याच्याच मध्ये ह्याच कार्यक्रमामध्ये DPEP किंवा जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमात काही बदल होऊन, फेरफार होऊन सर्व शिक्षा अभियान हे 2000 मध्ये सुरू झालं आणि त्याच्यात त्यांनी क्लस्टर कोऑर्डिनेटर्सच्या पोस्ट सुचवलेल्या होत्या. पण महाराष्ट्रामध्ये आधीच हे सुरू झालं असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्याने काही करावं लागलं. एक मध्येच 1992च्या आधीची एक घटना. हे एक कव्हर पेज आहे एका अहवालाचं, टुवर्ड्स अॅन एनलाइटन्ड अँड ह्युमन सोसायटी. 1989 मध्ये, डिसेंबर 1989 मध्ये पूर्वी पंतप्रधान होते राजीव गांधी. त्यावेळेला काँग्रेसचं गव्हर्नमेंट गेलं. इलेक्शन नंतर जनता दलाचं सरकार आलं आणि त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान होते आणि खूप कमी पंतप्रधान असे असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे हे एकच की त्यांनी पूर्ण कालावधी स्वतःकडेच मनुष्यबळ विकास मंत्रालय ठेवलेलं होतं आणि त्यांना असं वाटलं की पूर्वीचं जे धोरण आहे त्याचा आता पुनर्विचार करावा आणि नवीन धोरण जाहीर करावं. खरं म्हणजे जेमतेम 3.5 वर्ष झालेली होती. त्याचं खरं फार मोठं काही कारण नव्हतं बदल करण्यामध्ये. तरीही त्याचा रिव्ह्यू करून काही शिफारशी करण्याकरता एक समिती स्थापन केली. बिहार मधले गांधीवादी विचारवंत आचार्य राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आणि या समितीने जो अहवाल तयार केला त्या अहवालाचं हे नाव आहे. विश्वनाथ प्रताप सिंह यांचा कालावधी खूप कमी त्यांना कालावधी मिळाला. 11 महिन्यानंतर परत हे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडलं. नंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले आणि पुढे पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि ज्यांच्या कालावधीमध्ये 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं होतं ते नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. नरसिंहराव पूर्वीच्या मिनिस्ट्रीमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक धोरण तयार झालं होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण आमूलाग्र काही बदल करणं हे शक्य नव्हतं, हे उघडच आहे. त्याच्यात काही किरकोळ बदल करून 1992चं शैक्षणिक धोरण जाहीर झालं. म्हणजे ह्या अहवालाचं जे काही होणार होतं ते झालं. पण असं जरी असलं म्हणजे त्याच्यातल्या कुठल्याही शिफारशी वगैरे त्याचा विचार झाला नसला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये खरा हा अहवाल एकदा वाचण्यासारखा आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी त्याच्यात त्यांनी सुचवलेल्या आहेत. एक अभ्यास म्हणून तो वाचायला. त्यांनी शाळा समूह, शाळा संकुल याची व्याप्ती वाढवली आणि त्यांनी एज्युकेशनल कॉम्प्लेक्सेस असं त्याला स्वरूप दिलं आणि एका परिसरामध्ये एक कॉलेज आणि त्याच्या आसपास असलेल्या त्या परिसरातल्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळा, मिडल स्कूल्स, प्रायमरी स्कूल्स, नंतर पंचायत राज इन्स्टिट्यूट, त्यानंतर युनिव्हर्सिटी, SCRT, डायट्स, टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ज्या संस्था शिक्षणामध्ये मदत करू शकतील अशा सर्व संस्थांचं हे संकुल बनवावं अशी शिफारस केलेली आहे. ते एकदा अभ्यासकांनी नक्कीच वाचायला. आपण आता पुढे जाऊया. महाराष्ट्रामध्ये 1970 मध्ये सुरुवात झाली पण 1978 पासून याला मोठीच गती मिळाली. ही गती मिळायला कारण असं की 1975 मध्ये अभ्यासक्रम बदलला होता. म्हणजे त्याच वेळेला 10+2+3 हा पॅटर्न त्याच्यानंतर सुरू झाला आणि 1975 मध्ये 10वी आणि 11वी अशा दोन्ही परीक्षा सुरू झाल्या. पूर्वी 11वीला SSC होतं. मी 11वी झालेलो आहे. 1975 च्या नंतर जे कोणी SSC झाले ते 10वी झालेले आहेत. नंतर मग 12वी. याच्यामध्ये हा रिझल्ट वाढावा शाळांचा आणि याचं एक महत्वाचं कारण म्हणजे पालकांशी, समाजाशी आणि माध्यमिक शाळांचा परिसरातल्या प्राथमिक शाळांशी असलेला संपर्क जो आहे तो कमी पडतो आणि हा जे स्कूल कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांना एक नवीन स्वरूप याच्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं नाव होतं रॅपोर्ट बेस्ड प्रोग्राम ऑफ स्कूल इम्प्रुव्हमेंट. हा महाराष्ट्रामध्ये 1978 सुरू झाला. 1974 पर्यंत तो सुरू होता. नंतर 74 नंतर केंद्रीय प्राथमिक शाळा आल्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे तो बंद झाला. हा रॅपोर्ट बेस्ड प्रोग्राम ऑफ स्कूल इम्प्रुव्हमेंट. रॅपोर्ट म्हणजे संपर्क, संबंध, सुसंवाद हा या सर्व कामांचा या कार्यक्रमाचा आत्माच आहे. याच्यामध्ये एक खूप छान पद्धतीने चिपळूणकर सर त्यावेळेला शिक्षण संचालक होते. त्यांनी हे नाव जे तयार केलं रॅपोर्ट हा त्याचा आत्मा आहे. रॅपोर्ट म्हणजे काय तर त्यांनी ते एक्सप्रेशन द्यायचे
राईज फ्रॉम द स्लंबर अर्ली. स्लंबर म्हणजे झोप, सुस्ती, निष्क्रियता. याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जे विशेषण दिली आहे ते सुद्धा खूप महत्वाचे. या निष्क्रियतेतून लवकरात लवकर उठा, बाहेर पडा. असेच अवर सेल्स अँड अवर परफॉर्मन्स क्रिटिकली. आपण स्वतः कसे आहोत, आपलं व्यक्तिमत्व, लोकांशी आपला संपर्क, आपली स्वतःची तयारी, अभ्यास या दृष्टीने आपण कसे आहोत आणि आपलं प्रत्यक्ष कार्य, त्याचं मूल्यमापन करा. आणि ते कसं करा, त्या क्रिटिकली करा, कसून करा. त्याच्यामध्ये आपण काम व्यवस्थित नसेल, कुठे त्रुटी असेल तरी त्रुटी त्या झाकून ठेवायचा प्रयत्न करू नका, त्या दुरुस्त करा. पुढचं जे आहे, त्या त्रुटी लक्षात आल्या, त्या त्रुटी जर दूर करायच्या असतील तर त्याच्याकरता नियोजन करायला पाहिजे. त्या नियोजन कसं, प्लॅन अवर ऍक्टिव्हिटीज. तर ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत कशा, तर थरोली अगदी पूर्ण ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्याकरता काय काय करावं लागेल, त्याची व्यवस्थित यादी करा आणि त्याचं नियोजन करा. आणि एकदा नियोजन तयार झालं की कार्यवाहीला लागा आणि योग्य दिशेने पण ठामपणाने पुढे जात राहा. हे करत असताना एक आपण व्यवस्थित ऑर्गनाइज राहायला पाहिजे. ऑर्गनाइज कसं, तर आतून आणि बाहेरून सुद्धा. आतून म्हणजे काय, तर जसं खेळाडू जे आहेत, असं म्हटलं जातं की खेळाडू जिंकणारा खेळाडू पहिल्यांदा आपल्या मनामध्ये तो सामना जिंकतो आणि नंतर प्रत्यक्षात जिंकतो. तसंच मनामध्ये काय काय करायचं आहे ह्याच्याबद्दल पक्क चित्र, व्हिज्युअलायझेशन असायला पाहिजे. आणि त्याच्याकरता सगळी व्यवस्था, साधन सामग्री, माणसं, त्यांचं ट्रेनिंग, त्यांच्याबरोबर चर्चा, कोण काय करणार आहे, हे सगळं त्या दृष्टीने हे ऑर्गनायझेशन पाहिजे. आणि जे जे लोक मदत करणार आहेत, खास करून आजूबाजूचा समाज आहे, त्याच्यात पालक आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्या सगळ्यांबरोबर त्याच्यापर्यंत पोहोचायचं. आणि ते पोहोचायचं कसं, तर पेशंटली एवढ्या करता की जेव्हा आपल्याकडे काही त्रुटी असतील त्यावेळेला लोक तक्रारी करणार. आणि तो पेशंट जर आपल्या जवळ नसेल तर साहजिकच आहे की लोक कुरकुर करत राहणार, तक्रारी करत राहणार. आणि त्या तक्रारी जरी असल्या तर त्या तक्रारी शांतपणाने, कुठेही चिडचिड न होता, त्याची सहनशीलता त्यावेळेला खूप महत्वाची आहे. आणि हे सर्व करत असताना ट्रस्ट अवर सेल्फ अँड अवर कलिग्स, सॉरी, अँड टीचर्स, प्युपिल्स, म्हणजे जे जे कोणी या शिक्षण व्यवस्थेत त्या संकुलामध्ये सहभागी आहेत, तर त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवा की हे येऊ शकणार नाही, ह्याला जमू नाही शकणार, असं नका करू. त्याचा अभ्यास निपाणीच केलेला आहे. मी पाहिलं की डॉक्टर सुनीता चुक यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे नुसतं एका वाक्यामध्ये, पण त्याच्याबद्दल ना ते या शैक्षणिक धोरणामध्ये कुठे उल्लेख आलेला नाही किंवा याचा उल्लेख त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये, हा तर निपाणीच केलेला आहे अभ्यास. डॉक्टर आर.पी. सिंगल हे त्यावेळेला निपाचे डीन होते. प्रोफेसर मुनीस रझा हे त्यावेळेला व्हाईस चान्सलर होते. आणि त्यांनी एक टीम मोठी पाठवलेली होती. 1136 स्कूल कॉम्प्लेक्सेस चा हा अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास जो आहे, रिव्हायटलायझिंग स्कूल कॉम्प्लेक्सेस इन इंडिया या नावाने प्रकाशित झालेला आहे 1983 मध्ये. त्याचं हे कव्हर. हा रॅपोर्ट संपर्क, सुसंवाद हा कोणाकोणामध्ये, तर सर्वांमध्ये. अधिकारी त्याच्यात आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, समूहामध्ये किंवा संकुलामध्ये ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळा आहेत, शाळांचं व्यवस्थापन, खाजगी शाळा असेल तर खाजगी शाळांचं व्यवस्थापन, त्यानंतर जर पंचायत राज समितीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा आता म्हणजे खाजगी शाळांना सुद्धा SMCs आहेत, तर स्कूल मॅनेजमेंट कमिटीज, समाजाचे सर्व घटक, पालक, लोकप्रतिनिधी, हा त्याचा जो गाभा आहे, आत्मा आहे, तर त्या दृष्टीने संपर्क चालणं हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा. त्याच्यामध्ये एक 7 पॉइंट स्ट्रॅटेजी आखलेली होती. शाळा ज्या आहेत प्रामुख्याने प्रायोरिटीने कुठल्या शाळा घेतल्या, तर ज्यांचे निकाल कमी होते अशा शाळा घेतल्या होत्या. आणि मी सांगितलं तसं भर दिला होता. 1136 पेक्षा जास्त शाळा समोर होते. पण त्याच्यामध्ये ज्यांचे निकाल 30 पेक्षा कमी होते, 30% अशा माध्यमिक शाळा आणि त्यांच्या फीडिंग प्रायमरी स्कूल्स, म्हणजे ज्या प्राथमिक शाळांमधून या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी जायचे त्या प्राथमिक शाळा, तर या शाळांचं हे संकुल हे पहिल्यांदा फॉर्म केलं. हे झाल्यानंतर सर्व शाळांचं
ग्रॅज्युएशन केलं. पूर्वी प्रतवारीचं एक साधन असायचं. प्राथमिक शाळांची प्रतवारी, माध्यमिक शाळांची प्रतवारी आणि ही प्रतवारी जी आहे ही 5 गटांमध्ये त्या शाळा विभागल्या जायच्या. ए, बी, सी, डी आणि ई. ए म्हणजे उत्कृष्ट आणि ई म्हणजे अगदीच कमी दर्जाचे. हे ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. म्हणजे ह्याचा जो भाग आहे, हे ग्रेडेशन ऑफ स्कूल्स मी निपामध्ये 4 वर्ष म्हणजे 1982 ते 85 पावणे 4 वर्ष होतो आणि त्या पावणे 4 वर्षामध्ये एक ग्रेडेशन ऑफ स्कूल्स पासून सुरुवात केली आणि मग हळू-हळू इन्स्टिट्यूशनल इव्हॅल्युएशन आणि नंतर मग हायर एज्युकेशनमध्ये मी आणि माझ्या मदतीला त्यावेळेला डॉक्टर सुधा राव होत्या. त्यापूर्वी हे रिटायर झाल्यानंतर कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर म्हणून पण होत्या. तर त्यांनी मध्ये त्याचं रूपांतर केलं. शाळांच्या बाबतीत थोडा उशीर झाला, पण शाळांचे आता शाळा सिद्धी प्रकल्प जो आहे, तर शाळा सिद्धी हा सुद्धा प्रकार जो आहे तो ग्रेडेशनचंच हे इम्प्रूव्हड व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक साधनं, त्याचा वापर, त्याच्यानंतर शिक्षकांचं अध्यापन, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती या सर्व दृष्टींनी हे त्यांचं सर्वंकष असं मूल्यमापन व्हायचं. त्याच्यामधून शाळा कशी आहे ते कळायचं. शाळांमध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत आणि त्रुटी काय आहेत ते ह्या दोन्ही गोष्टी कळायच्या आणि ह्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून पुढचा भाग जो आहे तो इन्स्टिट्यूशन प्लॅनिंग. इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग मध्ये 2 भाग येतात. मी सांगितलं तसं त्रुटी आणि त्याची बलस्थानं त्यांचं अनालिसिस करून त्रुटी दूर करण्यासाठी हा कार्यक्रम सॉर्ट अनालिसिस केलं जायचं. स्ट्रेंग्थ, विकनेसेस, थ्रेड्स आणि अपॉर्च्युनिटी. आता मी सविस्तर विवेचन करणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. आणि हा प्लॅनिंगचा महत्वाचा भाग असायचा. आणि हे प्लॅन्स जे आहेत ते 4 कॅटेगरीज मध्ये. काही गोष्टी अशा असतात की त्या खूप लवकर होऊ शकतील. रेकॉर्ड बरोबर नसेल ठेवलं ते दुरुस्त करायला फार वेळ नाही लागत. त्यानंतर कधी शिक्षक रजेवर असतील, ऑफ पिरियड मध्ये काय व्यवस्था करायची, काय काय शहरांमध्ये तिकडे पण दुर्लक्ष असतं. ज्याला फार वेळ लागत नाही, म्हणजे ज्याला शॉर्ट टर्म तो कमी वेळ लागणाऱ्या गोष्टी, त्याला लॉंग टर्म प्लॅनिंग, ज्याला भरपूर कालावधी लागू शकेल, 2 वर्ष 3 वर्ष, शाळेमध्ये इमारत कमी असेल तर त्याच्याकरता पैसा जमा करणं, तिचं बांधकाम करणं, ह्याच्याकरता बऱ्यापैकी वेळ लागतो. नंतर परत काही गोष्टी अशा असतात की त्याला खर्च काही लागत नाही. आता मी सांगितलं तसं रेकॉर्ड जे आहे ते नीट ठेवलं नसेल तर ते व्यवस्थित ठेवायचं. त्याच्याकरता वेळही फारसा लागत नाही, खर्च पण फारसा लागत नाही. आणि ज्यांना खर्च लागत नाही, वेळ पण खूप कमी लागतो, अशा गोष्टी प्रायोरिटी. ज्याला पैसा लागेल पण वेळ कमी लागेल तर त्याला पैसा मिळून त्या गोष्टी पूर्ण करा. त्याच्यानंतर मग पुढचं जे आहे त्याला जास्त वेळ लागेल पण पैसा लागणार नाही त्या आणि त्याला पैसा भरपूर लागेल आणि वेळ पण जास्त लागेल त्या सगळ्यात शेवटी घ्या. तर असा क्रम एक ठरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक व्यवस्थित प्रकल्प करायचा की यावर्षी काय करायचं, पुढच्या वर्षी काय करायचं. आणि हे करताना कुठल्याही प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये एक रुडियार्ड किपलिंगचे जे त्यांनी 6 ऑनेस्ट सर्व्हिंग मेन म्हणून म्हटलं ते टेक्निक अशा बाबतीत खूप उपयोगी पडते. त्यांनी 5 डब्ल्यूज आणि 1 एच म्हटलं. काय असं हे? तर काय करायचं, का करायचं, कसं करायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं आणि कुठे करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये. पण हे एकदा निश्चित झालं की मग डोळ्यापुढे स्पष्ट चित्र येतं की नक्की आपण काय करायचं. आणि हाच खरं म्हणजे शाळा सुधारण्याचा कार्यक्रम असतो आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होते. आणि ती झाल्यानंतर रॅपोर्ट बिल्डिंग की हे करत असताना सगळ्यांना बरोबर घे, संघटित शक्ती असेल तर खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमांची अंमलबजावणी होऊ शकते. आणि त्याच्यासाठी जे जे कोणी मदतीला येतात त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर पाहिलं तर ज्या ज्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्यांची काय स्ट्रेंथ आहे, शिक्षक चांगलं काम करतात वगैरे हे तर असतं. पण प्रत्येक बाबतीमध्ये त्यांची लीडरशिप स्टाईल वेगळी असते, नंतर शिकवण्याची पद्धत वेगळी असते. पण एक गोष्ट मात्र सगळीकडे कॉमन असते, ती गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांशी जो संपर्क आहे, एकमेकांशी संबंध आहे,
हे संबंध अतिशय सौहार्दाचे असतात, खूप चांगले असतात आणि रॅपोर्ट बिल्डिंग मी सांगितलं तसा हा कार्यक्रमाचा आत्माच आहे आणि म्हणूनच रॅपोर्ट बेस्ड प्रोग्राम ऑफ स्कूल इम्प्रुव्हमेंट असं त्या प्रोग्रामला नाव दिलेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर वर्षभर केलं इम्प्लिमेंट. ह्याचं फलित काय व्हायला पाहिजे तर शाळेचा दर्जा वाढायला पाहिजे. आपण बेस काय धरलेला होता की शाळांची प्रतवारी. परत त्या प्रतवारीचे जे टूल आहे ते वापरून पाहायचं आणि शाळा कुठे आहेत ते पाहून मग ठरवायचं आपण कितपत पुढे गेलेलो आहोत आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा नव्याने ही सायकल रिपीट होईल. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी हा या कार्यक्रमाचा एक साधं वर्णन करता येईल आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम अनेक वर्ष चालला. इथे हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काय बदल झाले राज्यामध्ये ते मी आता मी पूर्ण राज्याचं चित्र दिलेलं आहे. 1979-80 पासून तर 1987-88 पासून म्हणजे हा 9 वर्षाचा कालावधी आहे. काय दिसतं आपल्याला तर ए ग्रेडच्या ज्या शाळा आहेत त्यांचं प्रमाण वाढत वाढत गेलेलं आहे प्राथमिक शाळांमध्ये 1.3 वरून 4.5 वर गेलं. बीचं वाढत गेलेलं आहे 17.8 वरून 32.9 वर 9 वर्षामध्ये गेलं. सीचं वाढलेलं आहे. सी म्हणजे सर्वसाधारण दर्जाच्या शाळा ऍव्हरेज स्कूल्स त्यांचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे 37.8 वरून 42.6 वर. पण डी आणि ई म्हणजे कमी दर्जाच्या शाळा आहेत त्यांचं प्रमाण मात्र त्याच्यात लक्षणीय अशी घट झालेली दिसते. प्राथमिक शाळांच्या बाबतीत जसं झालं तोच प्रकार माध्यमिक शाळांच्या बाबतीमध्ये दिसतो. ए आणि बी ग्रेडच्या ज्या शाळा आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. डी आणि ई या शाळांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. हे पूर्ण राज्याचं चित्र आहे. हे आपल्याला करावं लागणार म्हणजे त्यावेळेला केलं होतं. त्या संकुला करता वेगळं केलं आणि हा कन्सोलिडेटेड फिगर जे आहेत ते पूर्ण राज्याच्या आहे. ह्याचा हे परिणाम जे आहे ते दिसायला पाहिजे. आता शाळा सिद्धीचं जे टूल आहे ते तशाच प्रकारचं आहे. इथे ज्या काही ह्या ग्रेड्स आहेत तर त्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल आणि तशा पद्धतीने अंमलात आणता येईल. इथे आता आहे आता परत आपण येऊ 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे मी आता सुरुवातीला सांगितलं इथे शाळा बंद करणं किंवा या ग्रँट्स कमी करणं हा काही त्याचा उद्देश नाही आहे. इथे काय तर शेअरिंग ऑफ एक्सपर्टाईज ह्याच्यामध्ये बरेच अगदी छोटी शाळा असेल तर त्यांना काउन्सिलर स्पेशल टीचर्स म्हणजे म्युझिक असेल ड्रॉइंग असेल आर्ट असेल खेळाचे शिक्षक असतील ते प्रत्येक शाळेला देणं शक्य नाही. त्या संकुलासाठी जे शिक्षक असतील ते पार्ट टाइम असतील फुल टाइम असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्या भागामध्ये काही प्रोफेशनल्स असतील प्रोफेशनल्स म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर्स असतील काही खूप चांगल्या प्रकारच्या गृहिणी आहेत शिकलेल्या आहेत त्यांना वाटतं की आपण मदत करावी शाळेला त्या सुद्धा तिथे येऊ शकतील पालक येऊ शकतील. पालकांच्या बाबतीमध्ये बरेच वेळा असं होतं की पालकांना फक्त मीटिंग मध्ये बोलावं. स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये 75% पालक असतात पण पालकांचा फक्त तेवढ्या पुरताच सहभाग घेतला की काय निर्णय घ्यायचे वगैरे याच्या पुरता. पण प्रत्यक्ष रोजच्या कामकाजामध्ये पालकांचा सहभाग हा अतिशय कमी असतो. हा शक्य आहे का? खरं म्हणजे नक्कीच शक्य आहे. बऱ्याच देशांमध्ये घेतात. अमेरिकेमध्ये तर अगदी जाणीवपूर्वक पालकांना सांगितलं जातं की साधारणपणे त्यांनी आठवड्यातून 1.5 तास शाळेमध्ये द्यावा. काही जण ड्रॉइंग शिकवायला मदत करतात. शिक्षकांचा रोल जो आहे महत्वाचा आणि पालक जे आहेत त्यांना मदत करतात. काही जण गणित शिकवतात, काही जण को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाइज करतात. ज्या वेळेला सहली जातात त्यावेळेला तिथे मदत करतात. कार्यक्रम आयोजित करतात तिथे पाहुणे निवडणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना आणणं, त्यांचा परिचय करून देणं. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे हे प्रमाण खूप कमी आहे. पण हे सहज शक्य आहे आणि काही चांगल्या शाळांमध्ये हे घडतंय. मला 3 शाळा अशा माहित आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जरेवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये वाबळेवाडीची आहे. त्याच्यानंतर खराशी नावाचं एक छोटंसं गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. तिथे जिल्हा परिषद शाळा आहे. तिथे पालकांचा सहभाग
मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि प्रत्यक्ष तो शिकवण्यामध्ये घेतला जातो आणि वाबळेवाडीच्या शाळेला तर अनेक लोक भेटी जेव्हा देतात किंवा अगदी खराशीच्या शाळेला, त्यावेळेला बरेच वेळा शिक्षक वर्गाच्या बाहेर नाहीये, ते शिकवतात आणि पालकच त्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून सांगतात, शाळा दाखवतात, त्या शाळेबद्दल सांगतात. तर एवढा विश्वास जर असेल, त्यांच्याशी संबंध चांगला तर काही पालक नक्कीच मदत करू शकतील. अर्थात जो कोणी येईल त्याला त्याचे तिथे सुद्धा खूप व्यवस्थित नियोजन लागेल. काही पालक त्रासदायकही असू शकतात. त्याचाही विचार करावा लागेल आणि त्याच वेळेला शिक्षकांना सुद्धा काही पथ्य पाळावे लागतील, की ती पथ्य कुठली तर आपण आपल्या कामामध्ये पूर्ण पारदर्शकता असायला पाहिजे. बरेच वेळा ज्या खाजगी शाळा आहेत, तिथे हे त्यांना कठीण जातं कारण शाळेचे काही व्यवहार असेल, की त्यांना बाहेर दिसू नयेत असं वाटतं. तर ही पारदर्शकता असल्याशिवाय हे शक्य नाहीये. दुसरं म्हणजे आपण आपल्या कामामध्ये पूर्ण त्याला न्याय देतो अशा रीतीने जर काम करत असू, तर मग बाहेरचे लोक आले तरी काही बिघडणार नाही. उलट त्यांना सुद्धा त्यांच्याशी चर्चा करून शिक्षकांना काही नवीन कल्पना सुचू शकतील. पालकांचे काही वेळा गैरसमज असतात. प्रत्येक पालकाला वाटतं, की आपलं मूल आहे ते खूप हुशार आहे आणि वर्गामध्ये त्याला पाहिजे तेवढं महत्त्व नाही मिळत. प्रत्यक्ष जेव्हा शाळेमध्ये ते जातात, शिकवायला मदत करतात, को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मदत करतात. त्यावेळेला मग त्यांच्या लक्षात येतं, की हे आहे असं नाही. नंतर अभ्यासक्रम कसा आहे, मूल्यमापन कसं केलं जातं, गुण देतात, तर त्याच्या स्वच्छतेच्या सवयी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जो अवेअरनेस आहे, तो मोठ्या प्रमाणात इथे वाढतो. परिसरामध्ये काही एन-जी-ओज असतील, इतर काही ऑर्गनायझेशन्स असतील, त्यांची मदत घेता येईल. उदाहरणार्थ इथे 6वी ते 8वी ला व्होकेशनल कोर्सेस सुचवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इंटर्नशिपचा एक भाग आहे. त्या इंटर्नशिपमध्ये एखाद्या काही मुलांना शेतावर काम करायला पाठवता येईल. गावात दुकानं असतील तिथे पाठवता येईल. परिसरामध्ये एम-आय-डी-सी किंवा काही छोटे कारखाने असतील, तिथे कामाचा अनुभव द्यायला पाठवता येईल. गा नंतर गावामध्ये किंवा परिसरामध्ये डॉक्टर्स असतील, ते आरोग्याबद्दल काही सांगू शकतील. प परिसरामध्ये काही युवक असतील, चांगले खेळणारे असतील, ते मुलांना खेळाबद्दल मार्गदर्शन करू शकतील. मुलांचं नी जे काही काम केलेलं असेल, त्यांना व्यवस्थित जर ट्रेनिंग दिलं, तर ते आपण जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत, त्याच्याप्रमाणे ते तपासून देऊन मदत करू शकतील. तर पण हे करताना अ, एक शाळेला मदत होईल, कुठे नुईसन्स होणार नाही, याची काळजी मात्र घ्यावी लागेल आणि अ, त्या दृष्टीने जर हे काम केलं, तर शाळेला खूप मदत होऊ शकेल. दुसरा जो ह्याच्यामध्ये सुचवलेला आहे पॉलिसीमध्ये, शेअरिंग फिजिकल अँड एज्युकेशनल फॅसिलिटीज. सायन्स लॅबोरेटरीज आहेत, कॉम्प्युटर लॅबोरेटरीज आहेत, प्लेग्राऊंड्स आहेत. अ, आता ह्या गोष्टी अशा आहेत, की त्या साहित्य काही जाऊ शकतं. लायब्ररीची पुस्तकं आहेत, तर त्याची देवाण-घेवाण होऊ शकते, की अ, एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये लायब्ररीची पुस्तकं काही दिवसांकरता देऊ शकतो. पण लॅबोरेटरीज उचलून नाही तिकडे कुठे पाडू शकत. अशा वेळेला काही कालावधीसाठी मुलं खूप छोटी मुलं त्यांना येणं शक्य नाही. पण अगदी छोट्या वर्गातल्या मुलांना अशा प्रकारचं साहित्य, की जिथे लॅबोरेटरी लागतील वगैरे, अशा प्रकारचे साहित्याची काही गरजही लागणार नाही. प्लेग्राऊंड्स वगैरे जे आहेत, ते अगदी छोट्या वर्गातल्या मुलांसाठी जे काही खेळ असतात, ते परिसरामध्ये जी मोकळी जागा आहे, तिथे अनेक खेळ खेळता येतात. भारतीय खेळ तर बहुतेक तसेच असतात. पण बाकीच्या खेळांसाठी ती मोठी मुलं असतात. ती अधून-मधून तिथे शेजारी त्या शाळांमध्ये जाऊ शकतील. इंटर्नशिपचं मी सांगितलंच. नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचं एज्युकेशनल इक्विपमेंट आहे, लॅबोरेटरीचं साहित्य आहे. ते त्याची देवाण-घेवाण शक्य आहे. लायब्ररीची पुस्तकं त्याची देवाण-घेवाण शक्य आहे. नंतर त्यांनी तिसरा जो भाग आहे, तो आयसोलेशन, एकाकीपणा. एकटं जेव्हा काम करत असतो, तेव्हा आपल्या कल्पना, नवीन काही सुचतच नाही. जेव्हा बाहेरचं जग आपण पाहतो, तेव्हा नवीन कल्पना आपल्याला सुचत जातात.
सायन्स एक्झिबिशन्स असतील, मुलांच्या चित्रांचे एक्झिबिशन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स त्या स्पोर्ट्सच्या असतील, म्युझिकच्या असतील, कथाकथन असेल, वाचनाच्या असतील, वेगळ्या प्रश्नमंजुषा असतील, वेगवेगळ्या फेअर्स असतील, काही तज्ञांचे व्याख्यानं असतील, नंतर शिक्षकांचे छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग, ते त्याच समूहामधले काही लोक असतील किंवा बाहेरचे लोक आणून त्यांना देणं शक्य आहे. कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करता येणं शक्य आहे. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी इथे अंमलात आणणं शक्य आहे. इम्प्रूव्ड गव्हर्नन्स हे आणखी एक उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणामध्ये स्कूल कॉम्प्लेक्सेस दिलेलं आहे. याच्यामध्ये परिसराच्या सर्व शाळा याचा अर्थ आता पॅटर्न हा बदलणार आहे. पहिली 5 वर्ष जी आहे ते अगदी म्हणजे अंगणवाडीपासून तर 12वी पर्यंतच्या सर्व शाळा, त्या खाजगी असोत, अनुदानित असोत, विना अनुदानित असोत किंवा जिल्हा परिषद असोत, ह्या सगळ्या शाळा ह्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या मेंबर्स राहतील. जशी शाळेला एक शाळा व्यवस्थापन समिती, स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC असते, तशी या कॉम्प्लेक्ससाठी स्कूल कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट कमिटी सुचवलेली आहे आणि ती सेमी ऑटोनॉमस असावी अशी पण शिफारस केली. तिला बऱ्यापैकी अधिकार राहतील. त्याच्याबद्दलच्या सूचना अजून यायच्या आहेत, पण लवकरच येतील असं आपण गृहीत धरू. आणि अनेक निर्णय ते स्वतः घेऊ शकले, कुठल्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या याच्या वगैरे बाबतीमध्ये. तिसरा जो भाग आहे तो स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन्स हे राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये त्याचं व्यवस्थित वर्णन आहे आणि तो करायचा कोणामार्फत तयार करून पाठवायचा, कोणी तयार करायचा, तर स्कूल मॅनेजमेंट कमिटीने. तसाच हा जो प्लॅन आहे स्कूल कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट प्लॅन, हा स्कूल कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट कमिटीजने तयार करायचा आहे. हा समूहामध्ये या वर्षभरामध्ये आपण काय काय करणार आहोत याचं सगळं चित्र सांगणार. त्याच्याकरता काही ठिकाणी पैसा लागेल, काही ठिकाणी लागणार नाही. हा पैसा कुठून उभारायचा? शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून काही ग्रँट्स मिळणं शक्य आहे का? काही समाजाकडून किंवा CSRच्या मार्फत त्याच्या मदतीने शक्य आहे का? त्याचा विचार करावा लागेल. आणि हे करताना पूर्वी याचं विभाजन आलेलंच आहे की हे प्लॅन्स जे आहेत 2 भागामध्ये, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. एक वर्षभराचं काही प्लॅन्स जे आहेत ते 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष चालू राहतील. तर हे दोन्ही प्रकारचं जे प्लॅन्स हे तयार होतील. ते शाळांचे जसे वेगळे असतील आणि तसंच ह्या संकुलाच्या पातळीवरचे सुद्धा वेगळे राहतील. हे जे प्लॅन्स आहेत ह्या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये पण एक माहितीसाठी शाळांचे प्लॅन्स हे डेव्हलपमेंट प्लॅन्स हे त्यांना सांगितलं तर त्यांचे प्लॅन्स त्यांना तयार करणं खूप सोयीचं जाईल. पण स्कूल कॉम्प्लेक्सचा स्वतःचा एक वेगळा प्लॅन हा तयार राहीलच. ह्याच्यात आणखी एक सूचना जी आहे ती म्हणजे ट्विनिंग अँड पेअरिंग ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट स्कूल. पब्लिक म्हणजे सरकारी शाळा, जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकांच्या, आणि प्रायव्हेट स्कूल्स. प्रायव्हेट स्कूल्स आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत. एक खाजगी अनुदानित आणि खाजगी विना अनुदानित. आता इथे आतापर्यंत हा विचार आपण केलेला नव्हता, पण तो करायला हरकत नाही. आणि की विना अनुदानित शाळांना आतापर्यंत आपण पूर्वीच्या योजनेमध्ये घेतलेलं नव्हतं या स्कूल कॉम्प्लेक्सच्या योजनेमध्ये, पण आता घ्यावं असं म्हटलेलं आहे. पण इथे आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतो की या बहुतेक शाळा ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. तर तिथे
नक्की काय याचा उपयोग करता येईल? सुरुवातीला ही कल्पना वाटली की खूप अव्यवहार्य आहे. पण मला असं वाटतं की एकदा सुरुवात केली, की बऱ्याच अव्यवहार्य कल्पना सुद्धा लक्षात येते, की ह्या वाटते तेवढ्या काही अव्यवहार्य नाही आहेत. म्हणजे अंमलात आणू शकतो. नुसतंच अंमलात आणू शकतो असं नाही. तर त्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो. आणि तर त्या दृष्टीने सुद्धा विचार आतापासूनच करायला हरकत नाही. पुढे जे आहे इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर्स म्हणजे कोण? तर सगळ्यात पहिल्यांदा पालक. नंतर गावातले इतर जे लोक आहेत, ते पण स्टेक होल्डर्स आहेत, की त्यांना शाळा कशा पद्धतीने चाललेली आहे. हे असं म्हटलं जातं, की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा. हे हे जर संबंध असे असतील, तर हे जे स्टेक होल्डर्स असतील, गावांमध्ये इतर जे लोक असतील, त्यांना एक शाळेमध्ये कशा पद्धतीने शाळा चालावी वगैरे, तर त्यांच्या कल्पना महत्त्वाच्या आहेत. तर त्यांना कशा पद्धतीने इन्व्हॉल्व करून घ्यायचं, याचं सुद्धा एक व्यवस्थित नियोजन करावं लागेल. बालभवनची कल्पना ह्याच्यामध्ये सुचवलेली आहे. मुंबईला जवाहर बालभवन चर्नी रोडला आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे प्रसिद्ध ते म्हणजे पुण्याला गरवारे बालभवन आहे. हे दोन्ही संस्था राज्यामध्ये भरपूर प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी काय होतं, की मुलांमध्ये जे सुप्त उपजत गुण असतात. काही जणांना कलेची आवड असते, काही जणांना खेळाची आवड असते, काही जणांना नाटकं करणं आवडतात, काही जणांना वाचायची आवड असते, काही जणांना अ, गोष्टी सांगायची आवड असते. वेगवेगळ्या लोकांचं तर तिथे या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं म्हणजे काही अभिनेते, साहित्यिक, चांगले चित्रकार, मूर्तिकार हे येऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतील. स्पोर्ट्समन येऊन त्यांना कोचिंग देऊ शकतील. तर ही बालभवन सुद्धा एकेका कॉम्प्लेक्समध्ये एक स्थापन करावी, अशी त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे. आणि अगदी या 7 नंबरच्या सेक्शनमध्ये जरी नसलं, तर दुसरीकडे एक त्यांनी सुचवलेलं आहे नॅशनल मिशन ऑन FLN. FLN म्हणजे काय तर फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. म्हणजे पहिली 5 वर्ष जे आहेत त्याला फाउंडेशनल इयर्स म्हटले आणि ते फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी जे आहे, ते या काळामध्ये मुलं जेव्हा म्हणजे पहिली 3 वर्ष, नंतर पहिली आणि दुसरी, तिसरीमध्ये जेव्हा जातील त्यावेळेला मुलांना व्यवस्थित अंक म्हणजे वाचता यावं आणि अंकज्ञान जे आहे म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या ज्या मूलभूत प्रक्रिया गणिताच्या, गणिताच्या नंतर वेगवेगळ्या भूमितीचे आकार वगैरे त्या या बाबतीमध्ये सुद्धा आवश्यकता, क्षमता त्यांनी प्राप्त केलेल्या असाव्यात. या दृष्टीने ही स्किल्स त्याला त्यांनी फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी स्किल्स म्हटलेलं आहे. आणि ही जर प्राप्त करायची असतील तर फक्त शिक्षकच पुरेसे पडणार नाही. हे अगदी मिशन मोडमध्ये काम घ्यायला पाहिजे. 1988 मध्ये त्यावेळेला राष्ट्रीय साक्षरता कार्यक्रम खूप जोरात होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी नॅशनल लिटरसी मिशन वेगवेगळ्या प्रकारचे जे 5 टेक्नॉलॉजिकल मिशन सुरू केली होती. त्याच्यामध्ये हे एक लिटरसी आणि ते मिशन मोडमध्ये त्याची अंमलबजावणी झाली आणि त्यावेळेला समाजातले सगळे घटक अगदी कॉर्पोरेट सेक्टर सुद्धा उतरलं होतं, इंडस्ट्रीज उतरल्या होत्या. त्यानंतर कॉलेजेस सुद्धा त्याच्यामध्ये होते, युनिव्हर्सिटीज होत्या. इथे सुद्धा तसंच करावं लागणार आहे आणि हे मिशन मोडमध्ये या गोष्टी घडतात. तर या मिशनचा एक भाग म्हणून या शाळा संकुलाला सुद्धा महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. तर शेवटची स्लाईड जी आहे रिकामी आहे. व्हॉट कॅन वी डू? काय करता येईल आपल्याला आता? हे एक सोपा भाग म्हणजे आता येऊ द्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन्स्ट्रक्शन्स. नंतर आपण पाहू. तोपर्यंत काही करायची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं की खरं आपल्याला भरपूर काही करता येण्यासारखं आहे आणि करावं. सगळ्या ज्या शैक्षणिक संस्था असतात, डायट असेल, रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटी असेल, SCRT असेल, या सर्व संस्थांची 3 कामं असतात. कुठली 3 कामं? आपण प्रामुख्याने आपलं एक काम त्याला खूप महत्त्व देतो ते म्हणजे ट्रेनिंग. ट्रेनिंग तर आहेच आहे. वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आयोजित केलेले ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि खूप चांगल्या पद्धतीने हे ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरू आहेत. करोना काळामध्ये याच्यामध्ये खंड पडेल असं वाटलं होतं.
पण उलट हे प्रमाण जे आहे, करोना काळ ज्या वेळेला नव्हता त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप उत्साहाने सुरू झालेलं आहे. आणि खास करून मिपाचं मला विशेषच कौतुक करावंसं वाटतं, की इतर वेळा जेवढे काही त्यांचे कार्यक्रम झाले असते, त्याच्या कितीतरी पटींनी जास्त कार्यक्रम त्यांनी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेला बरोबर घेऊन, राज्यातल्या तज्ञांना बरोबर घेऊन अनेक वेबिनार्स हे आयोजित केले. इथे 4 ते 14 पर्यंत आपला जो कार्यक्रम सुरू आहे, तो पण त्याचाच भाग आहे. हे सगळे कार्यक्रम आता Facebook लाईव्ह आहेत. YouTubeवर कायम असणारच आहेत. वाटेल तेव्हा लोकांना त्यांच्या सोयीप्रमाणे पाहता येतील. एकदाच नाही, दोनदा, तीनदा आणि एकाच वेळेला सगळं पाहायची गरज नाही, की 2-2 तासाचे कार्यक्रम पाहायचे. एकाच वेळेला पाहायच्या ऐवजी आता 15 मिनिटं वेळ मिळाला, आता पाहिला, नंतर पाहिला. असं करून हे व्यवस्थित एखादं पुस्तक मोठं आपण वाचतो, तशा पद्धतीने कार्यक्रम पाहता येतील. तर हे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण खूप व्यवस्थित ऑर्गनाइज करत आलो आहोत आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण करत आहोत. पण आणखी 2 कामं असतात. ती कामं कुठली? तर एक काम आहे ट्रेनिंग बरोबरच रिसर्च आणि एक्सटेन्शन सर्व्हिस. रिसर्चचं जे काम आहे ते म्हणजे कुठल्याच संस्थेमध्ये पाहिजे तेवढं व्यवस्थित चाललेलं आहे, असं मला तरी वाटत नाही. तर हा रिसर्च जो आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी काय-काय चाललेलं आहे. रिसर्च 2 पद्धतीने. आपलं जे काम आहे ते फक्त काही पुस्तकात जे काही लिहिलेलं असेल, त्याची माहिती काढणं आणि त्याच्यावर चर्चा करून एखादा अहवाल लिहिणं म्हणजे रिसर्च नाही. तर बाहेर इतर ठिकाणी काय चाललंय, फील्ड व्हिजिट्स महत्त्वाचे आहेत लोकांशी बोलणं, त्यांच्या मुलाखती, त्यांचा अनुभव, तो पण भाग त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर काही प्रयोग करून इतरांनी काही प्रयोग केलेले आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन ते होत आहे काही शाळांच्या पुरतं. पण स्वतः पण काही प्रयोग करणं हे महत्वाचं आहे. आपण आपलं काम जेव्हा करतो, त्यावेळेला तिसरा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. मी नेहमी तुलना करतो आपल्या ट्रेनिंग कॉलेजची. तर आपल्या ट्रेनिंग कॉलेजेस जे आहेत, त्या आर्ट्स, सायन्स कॉलेजेस सारख्या संस्था नाहीयेत. त्या प्रत्यक्ष लोकांच्या उपयोगाच्या संस्था आहेत. ते डायट्स असो किंवा एस-सी-आर-टी-आर किंवा ह्या रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटीज असोत. ह्या मिपा असोत. ह्या सगळ्या संस्था लोकांच्या उपयोगाच्या आहेत आणि लोकांच्या उपयोगाच्या ज्या संस्था आहेत, त्यांनी लोकांबरोबर काम करायला पाहिजे. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना गाईडन्स देणं, त्यांना काय वाटतं ते पाहणं आणि त्यांच्या ज्या काही आशा-आकांक्षा आहेत, त्या आपल्या कार्यक्रमांमध्ये उतरवणं, त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्या तिसऱ्या भागाला म्हणतात एक्सटेन्शन वर्क. ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये आपण पाहिलं तर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहिलं तर ॲग्रीकल्चर कॉलेजमधल्या प्राध्यापकाला जर विचारलं, की खतं जी आहेत, तर ती कुठे आहेत? तर त्यांचं केमिकल कंपोझिशन वगैरे हे जसं ते सांगू शकतात, तसं बाजारामध्ये विक्रेते कोण आहेत? कुठलं खत चांगलं, कुठलं वापरू नका. वापरायचं असेल तर प्रमाण किती? प्रत्यक्ष त्याचा वापर करणं. ते तिथे शेतापर्यंत जाऊन कारण आपल्याकडे शिक्षक येऊ शकतात. काही वेळा मुलं तेवढ्या प्रमाणात जरी तरी मुलं येऊ शकतात. पण शेत काही तिथे नाही आणता येत युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्या लोकांनाच तिथे शेतामध्ये जावं लागतं आणि तिथे त्यांना प्रत्यक्ष गाईडन्स देणं. तर आपण हे एक्सटेन्शन सर्व्हिसच्या बाबतीमध्ये मात्र जे आपलं एक तिसरं काम आहे, म्हणजे ट्रेनिंग, रिसर्च आणि एक्सटेन्शन सर्व्हिस. त्या एक्सटेन्शन सर्व्हिसच्या बाबतीमध्ये आपण खूप कमी पडलो. तर त्या दृष्टीने जर लक्ष दिलं, तर मला असं वाटतं, की आपण म्हणजे पूर्ण न्याय दिलाय असं म्हणता येईल. तर या दृष्टीने मला असं वाटतं, की आपल्याला काय करता येईल? तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या काही डायट्स आहेत, त्या प्रत्येक डायटला सुरुवातीला एक-एक शाळा समूह स्थापन करता येईल का? आणि हा शाळा समूह कुठलंही काम जेव्हा नवीन करायचं म्हणजे जसं ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःचं शेत असतं. ते तिथे प्रयोग करून पाहतात आणि मग शेतकऱ्यांकडे जातात, की आम्ही इथे असं-असं केलं. ते प्रयोग करून पाहतात. तर आपलं ही प्रयोगशाळा समजायची, की एखादा स्कूल कॉम्प्लेक्स प्रत्येक डायटने सुरू केला आणि या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे कोणाला सदस्य बनवून घ्यायचं, कशा पद्धतीने करायचं, तिथल्या लोकांना विश्वास घेऊन
म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सुरू करायचं असेल तर तिथे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, नंतर तिथे शिक्षणाधिकारी, नंतर ज्या तालुक्यामध्ये सुरू करायचं असेल तिथले गट शिक्षण अधिकारी, तिथल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळा तिथल्या, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन म्हणजे काय करणार आहोत त्याचा एक स्पष्ट एक डिझाईन तयार करून त्याची अंमलबजावणी करता येईल का? ग्रामीण भागामध्ये वेगळ्या गरजा असतील, शहरी भागामध्ये वेगळ्या. पालकर साहेब आज आहे त्याचप्रमाणे मुंबईला हे वेगळं चॅलेंज आहे. इथे खूप म्हणजे सगळा शहरी भाग असला त्या बाबतीत होमोजिनिटी असली तरी परिसरामधल्या ज्या शाळा आहेत त्यांचे मॅनेजमेंट वगैरे पाहिलं तर खूप फरक आहे. एका छोट्याशा भागामध्ये खासगी प्राथमिक शाळा असतील, महानगरपालिकेच्या असतील, इंग्रजी माध्यमाच्या असतील, मराठी माध्यमाच्या असतील, अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत. त्याच्याचबरोबर बोर्डाच्या सुद्धा तेवढ्याच भागामध्ये स्टेट बोर्डाचे असेल, त्यानंतर सीबीएसईची असेल, आयसीएसईची असेल, अगदी एकाच इमारतीमध्ये म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये 2-3 मंडळाच्या शाळा सुरू असतात. अशा वेळेला नक्की कशा पद्धतीने आपण करता येईल? तर मला असं वाटतं, की एक प्रयोग म्हणून आपण एक स्कूल कॉम्प्लेक्स प्रत्येक डायटनी जर सुरू केला आणि त्यांचा अहवाल जर आपण तयार करून तो दिला तर केंद्र शासनाला सुद्धा त्याचं मार्गदर्शन होऊ शकेल आणि मला असं वाटतं की आपण हे करू शकतो आणि नक्की करावं. महाराष्ट्राने अगदी आचार्य भिसे कमिटी पासून तर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लीडरशिप दिलेली आहे. मधल्या काळामध्ये प्रमाणात यायला लागल्या. तसं आपला इनिशिएटिव्ह थोडं कमी होतो की काय असं वाटायला लागलं. पण मला वाटतं आपल्या क्षमता अजून आपण गमावून बसलो आहोत असं नाहीये. त्या क्षमतांवर जसं ते रॅपिड बेस्ड प्रोग्रामवर शेवटचा जो टी आहे, ट्रस्ट युअर पोटेन्शियल फुल्ली, पूर्णपणे तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. मला असं वाटतं की एखाद्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि सुरुवातीला मुंबईमध्ये, मुंबई मोठं चॅलेंज आहे. जिथे सहज शक्य आहे अशा ठिकाणी एखादा शाळा समूह सुरू करून तो प्रत्यक्ष वर्षभर अंमलात आणला तर आपण खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपण देऊ शकतो आणि नेतृत्व अगदी कुठल्या राज्य पातळीवरूनच यायला पाहिजे असं नाही. तर रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटी देऊ शकते, डायट देऊ शकतं. आता जिल्हा परिषदेचे काही शिक्षक सुद्धा आपण पाहतो की एकदम पूर्ण राज्यामध्ये त्यांचं नाव होतं. कारण ते स्वतः करतात. ते स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून काम करतात. त्यांनी जे नेतृत्व दिलेलं आहे तशा प्रकारचं आपणही द्यावं आणि हे त्या कामाला सुरुवात करावी असं मला वाटतं. त्यामुळे अनेक त्याच्यावर म्हणजे काही वेबिनार्स झालेले आहेत, लेख लिहिले गेलेले आहेत आणि तरी सुद्धा मला एक इच्छा होती की या विषयावर बोलावं आणि ही बोलायची संधी मला दिली. त्याच्याबद्दल या रिजनल अकॅडमिक ऑथॉरिटीच्या डेप्युटी डायरेक्टर संघमित्रा त्रिभुवन मॅडम त्यांचं मी मनापासून आभारी आहे. आणि इथे मानसी भोसले मी त्यामध्येच काय काय करायचं ते त्यांना मी काही स्लाइड्स पाठवल्या. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अगदी 3-4 ठिकाणी असे किरकोळ बदल आहेत. तर काल रात्री मी भरपूर उशिरा किती 9:15 9:30ला त्यांना मेल केला. म्हटलं ते आता रिप्लेस करून घ्या. म्हणजे तुम्हाला जर दाखवायची गरज पडली तर ती बरोबर येईल. तर खूप मनापासून तुम्ही काम करत आहात आणि हे अशा प्रकारचं नेतृत्व तुम्ही द्यावं एवढीच माझी इच्छा आहे. सगळ्यांना तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये 14 पर्यंतच्या कार्यक्रमाकरता शुभेच्छा आहेतच आहेत. पण एकूणच ह्या सगळ्याच कार्यक्रमांसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आणि इथे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच सर.